फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बुजरी कल्लडशी बावरी उंचळीत काही फुले स्वप्नांची जरतारी उषात लपलेली हळवार जपलेली सुडाली बुनी हिरवा उभी सौख्याच्या दारी परिकाचा पसरला नियतीच्या वाटेवरी घर बांधलेले तिथे वादळाच्या लाटेवरी ऊन पाऊस सासून झप सौभाग्याचे बाण होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान. आई मला इतकंच सांगायचंय की जे काही झालं त्यात फक्त एकट्या सखीची चूक नव्हती. आई मी स्वतः तुला म्हटलं होतो की मला थोडा वेळ हवाय म्हणून. 5 मिनिटं देते मी तुला. जो काय विचार करायचा तो कर, नाही तर 5 मिनिटात आम्ही निघू. चल रे आधी. तू आज तिचा एकुलता एक आधार सुद्धा काढून घेतलास रे. पोरकं केलंस तिला आणि वर तिच्यावरच आरोप करत राहिलास. लाज वाटायला हवी तुला दिवाकर, लाज वाटायला हवी. मोलकणीचा आणि मालकणीचा बरं मिलाप झाला असेल तर मला कोणीतरी चहा देईल का? मी आणते. नाही नको, तुम्ही वर जाऊन आराम करा, फ्रेश व्हा. मी बघते त्यांना काही हवं नको ते. बघा दिवाकरांनी कसलं तरी टेन्शन घेतलं. त्यांना आरामाची गरज. मी गोळ्या औषधं लिहून देतो, वेळच्या वेळी देत जा. डॉक्टर काही सिरियस नाही ना? हे बघा काळजी घ्या. दिवाकरांना माइल्ड अटॅक येऊन गेला. पण घाबरण्याचं काही कारण नाही. हे बघा त्यांची काळजी घ्या आणि त्यांना ताण होईल किंवा त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट करायला सांगू नका. हे बघा काही दिवस त्यांना आराम करू द्या, आनंदी ठेवा. कारण अति विचार केला तर पुन्हा अटॅक येऊ शकतो. आणि त्यांना आवडणारी माणसं त्यांच्या जवळ ठेवा. ते मगाशी झोपेत सखी सखी बोलत होते, त्यांनाही बोलून ठीक होईल सगळं. येऊ. गुरु, एक चांगली बातमी आहे. काय? आर्यने फाईलवर साईन केली? नाही रे गुरु, सखी परत आली आहे. आई तिला परत घेऊन आली. अरे वा, छान झालं. तू सगळे वाईट धंदे सोडणार आहेस हे मी जेव्हा तिला सांगितलं ना, तेव्हा तिला सगळ्यात जास्त आनंद झाला. खूप खुश होती ती. तिच्या वागण्या बोलण्यात कधीच खोटेपणा नसतो. खूप चांगली मुलगी आहे, हो ना?
पण तिला काय माहिती या घराने तिच्या नशिबात काय लिहून ठेवलंय ते. ती जेव्हा तिच्याबद्दल आणि आर्याबद्दल जेव्हा मला सांगत होती ना, तर खरंच खूप वाईट वाटत होतं मला. असं वाटत होतं सगळं खरं खरं सांगून टाकावं तिला. गुरु अरे तुझ्याशी बोलतेय मी, गप्प का झालास? काय नाही, खूप वाईट वाटलं ऐकून. मृदुला, आर्यनी त्या फाईल म्हणजे ते बँक गॅरंटीच्या पेपर्सवर साईन केली? नाही रे, ऑफिसला घेऊन गेलाय तो. काय? अगं ऑफिसला कशाला येऊ दिलीस? इथेच साईन करून घ्यायची होती ना. वेळ लागलाय का तुला? गुरु काय झालंय? हा, अरे काही वेगळं होतं का त्याच्यामध्ये? बँक गॅरंटीचेच पेपर्स होते ना? नाही ग, तसं काही नाही ग. काय, मला उगाच कोणाला त्रास द्यायचा नव्हता म्हणून म्हटलं. आणि छोटस काम होतं, इथेच झालं असतं. उगाच ऑफिसमध्ये कशाला, बाकी काही नाही. गुरु तू उगाच खूप विचार करतोयस. तुला तर असं वाटलं होतं आर्य सहीच करणार मी पेपर्सवर, पण त्याला जास्त आनंद झाला. हो, तो तर न बघताच पेपर्सवर सही करत होता. मीच त्याला म्हटलं आधी वाचून घे नीट आणि मग सह्या कर. काय म्हणजे आर्यने ती फाईल वाचली? नाही ना, म्हणाला त्याची काही गरज वाटत नाही. बरं, आलेच मी. आलेच मी. हो, नको ते काम वाढवून ठेवलंय हिने. जर आर्यने न पाहता सही केली तर पुन्हा मागे पाहायची गरजच लागणार नाही. आणि जर का आर्यने ती फाईल वाचली असेल तर आपण मेलू. आपला ब्लाइंड गेम आपल्या संघाशी येणार होते. पाहूया काय होतंय ते. आई मी सांगते तुला, ही सखी दिसते तेवढी साधी सुधी नाहीये. हा, गोगल गाय आणि पोटात पाय. आपल्या आर्याला कसं मुठीत ठेवलंय तिनं, आणि आता सगळ्यांना तुझ्या विरोधात सुद्धा भडकवतीये. काहीतरी उगाच बोल नको. तिची काय हिंमत माझ्या विरुद्ध कोणाला भडकवायची? एवढा विश्वास आहे तुझा त्या सखीवर, मग मला सांग, आर्य मठात कसा काय आला? त्याला कोणी सांगितलं? हा, त्याला कसं कळलं तू सखीला घेऊन मठात गेलीयस? मी काही फोन केला नव्हता. मग कोणी सांगितलं? हे बघ आई, आत्तापर्यंत तुझ्या समोर बोलायची कुणाची हिंमत नव्हती, पण हे आणखीन किती दिवस चालणार आहे? एका कुणाची तरी हिंमत झाली ना, तर मग सगळे उभे राहतील आणि तुला जाब विचारतील. हा आपला आर्य सुद्धा त्या दिवशी माझ्या अंगावर कसा ओरडला पाहिलास ना, कुणासाठी? सखीसाठी. आणि आता त्याच सखीसाठी तुझ्या विरोधात सुद्धा उभा राहिलाय. तिला घरी वगैरे परत घेऊन आला तो, हो ना? मैथिली, या घरात सध्या काय चाललंय ते मला बरोबर कळतंय. त्या आर्याच्या सांगण्यावर सखीला मी या घरात आणला नाहीये. त्या कॉर्टीला मला घराबाहेर काढायचीच नव्हती. या घरात काय हे मला तुला नव्याने सांगायची गरज नाहीये. तिच्याकडून मला या घराला वारस पाहिजे बस.
त्या दोघांमध्ये काही घडत नाहीये ना, म्हणून तुम्हाला हा सगळा तमाशा करावा लागला. सखीला कुठल्याही परिस्थितीत या घराला लवकरात लवकर वारस द्यावा लागेल. ही गोष्ट आर्य आणि सखीच्या टाळक्यात पूर्णपणे शिरली असेल असं मला वाटतंय. आणि मला सुद्धा तेच पाहिजे. आणि वरून मला एक बोनस मिळाला. ती तिच्या घरच्यांपासून लांब झाली. नाही राहिलं तिचं माहेर, नाही राहिला तिला माहेरच्यांचा आधार. आता तिला ह्या घराशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि या घरात जर तिला राहायचं असेल तर मी म्हणेन तसंच तिला वागावं लागेल. माझ्या चुकीमुळे माझ्या वडिलांना शिक्षा मिळाली. त्यांच्या दृष्टीने खूप मोठा दिवस होता आज. मी माझी वाट बघत होते. जे काय झालं त्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. काय चुकलं होतं ग माझ्या वडिलांचं. पण एका अर्थी बरं झालं. आता मी त्यांच्याशी कोणतंही नातं ठेवणार नाही. ते माझे वडील नाहीत आणि मी त्यांची मुलगी नाही. सखी माझं कोणीच नाही. मधू, मी त्यांचा असा अपमान होताना नाही पाहू शकत. त्यांना असं झुरताना नाही पाहू शकत. सुटले ते एकदा माझ्या त्रासात. मधू, मी चुकले. कसली शिक्षा मिळते. कसली शिक्षा. आईला नक्की काय म्हणायचं मला खरंच काही कळत नाहीये. मला ती रामच्या घरी सुद्धा पाठवायला कमी करणार नाही. म्हणेल तेच तुझं खरं घर आहे. नाही पण अशानं माझा प्लॅन फसेल त्याचं काय. मला असं वाटलं होतं की आई सखीला परत या घरात आणणारच नाही, पण आईनीच नवा डाव टाकला. कमाल आहे तिची. पण जर का आर्य आणि सखी एकत्र आले तर मला या घरात नाही राहता येणार. आधीच आर्य सखीच्या बाजूने झालाय आणि ते जर का एकत्र आले त्यांना मूल झालं तर नाही. त्यांचा वारस म्हणजे राजपुत्र. हे सगळं त्याचंच होईल. त्याचं घर, त्याचा पैसा आणि सखी राजमाता. आणि मी आश्रित. नाही, मी असं होऊ देणार नाही सखी. हे माझं घर आहे. हॅलो. हा, मी आकाश बोलतोय. मला सखीताईशी बोलायचंय. हे तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का रे. मला तिच्याशी फार महत्वाचं बोलायचंय.
पण तुझ्या ताईला सखीला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. ती मठात काय म्हणाली ऐकलं नाहीस का? तुमचे आणि तिचे सगळे संबंध संपले. फोन ठेव आता. नाही नाही असं म्हणू नका. मला तिच्याशी फक्त एकदा बोलू द्या. फार महत्वाचं बोलायचं आहे. सखीताई गेल्यानंतर बाबांची तब्येत फार बिघडली. त्यांना माइल्ड अटॅक येऊन गेला. काय? अरे मग हे आधी नाही का सांगायचं? कसे आहेत दिवाकर आता? आता तब्येत बरी आहे त्यांची. बाबा झोपेत नेहमी सखी सखी करत असतात. त्यांना तिची खूप आठवण येते. डॉक्टर बोलले की सखीला घेऊन या म्हणून. ते बरे होतील. प्लीज तुम्ही सखीताईला एकदा पाठवाल प्लीज. त्याचं कसं आहे की माझं कोणी ऐकणार नाही ना या घरात. कारण मी नोकर आहे ना. मी मधू बोलतेय. हा, आणि मठात जे काही झालं त्यानंतर आई साहेबांनी ठरवलंय की सखीला कधीही तुमच्या घरात परत पाठवायची नाही. आणि आई साहेब जे काही ठरवतील ते फायनल असतं. त्यानंतर कुणाचंही ऐकत नाहीत. असं म्हणू नका मधुताई. सखीताईनं इकडे येणं गरजेचं आहे. त्यापेक्षा तू एक काम कर ना. तू इथे ये ना सखीताईला घ्यायला. म्हणजे तुला बघितल्यानंतर आईसाहेब कदाचित तिला पाठवतील सुद्धा. ये ना, तू ये ना इथे. हो येतो मी. आकाश सांभाळून ये. हा हो. हा बरं झालं तुम्हीच फोन केला. अरे साहेब, तुमचा निरोप मिळाला होता मला, पण मी बाहेर होतो म्हणून येऊ शकलो नाही. बरोबर आहे. एका मोठ्या बँकेचे मॅनेजर तुम्ही. तुम्हाला काम असणारच. काय? नाही तसं नाही सर, चूक झाली. ठीक आहे. ते गुरुने एक प्रपोजल दिलं होतं तुमच्याकडे, ज्यासाठी तुम्ही बँक गॅरंटी मागितली होती. त्याला हवं तितकं लोन द्या. त्याच्या बँक गॅरंटीचे पेपर्स मी साईन करून ठेवले. अहो काय बोलताय साहेब, तुमच्या गॅरंटीची काय गरज आहे? तुम्ही पाठवा प्रपोजल, मी काय करायचं ते बघतो. त्या झोपेत आहात का तुम्ही? प्रपोजल त्याने तेव्हाच पाठवलंय, माहित नाही तुम्हाला? नाही अरे साहेब, अहो असं कोणतंही प्रपोजल माझ्याकडे आलेलं नाहीये. खरंच सांगतोय मी. मग कदाचित दुसऱ्या बँकेत दिलं असेल. मी चेक करतो आणि कळवतो. ठीक आहे.